आजच्या आधुनिक युगात विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवासांपैकी एक मानला जातो. तरीसुद्धा अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. इतक्या मोठ्या विमानात प्रत्येक प्रवाशासाठी पॅराशूट का नसते? अपघात झाला तर उडी मारून वाचता येईल ना? ही कल्पना ऐकायला सोपी वाटते, पण वास्तवात ती अत्यंत अव्यवहार्य, अशक्य आणि धोकादायक आहे. यामागे अनेक वैज्ञानिक, तांत्रिक, मानवी आणि कायदेशीर कारणे आहेत. 1. उंची. सर्वात मोठी अडचण. व्यावसायिक विमाने साधारणतः 30 ते 40 हजार फूट उंचीवर क्रूझिंग अल्टिट्यूडवर उडतात. इतक्या उंचीवर ऑक्सिजन कमी असतो, तापमान -50°C पर्यंत असते, दाब खूप कमी असतो, श्वास घेणे अशक्य असते. अशा उंचीवर उडी मारली तर माणूस काही सेकंदात बेशुद्ध पडेल, शरीर गोठू शकते, ऑक्सिजन अभावामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणजे पॅराशूट असले तरी उडी मारणे जिवंत राहण्यासाठी अशक्यप्राय आहे. 2. वेग. मानवी शरीर सहन करू शकत नाही. विमानाचा वेग साधारणतः 800 ते 900 किलोमीटर प्रति तास. इतक्या वेगात दरवाजा उघडणेच अशक्य. हवेचा दाब इतका तीव्र असतो की माणूस बाहेर फेकला जाऊ शकतो. शरीराचे अवयव गंभीर जखमी होऊ शकतात. पॅराशूट उघडण्यापूर्वीच माणूस बेशुद्ध किंवा मृत होऊ शकतो. 3. हजारो प्रवासी. व्यवस्थापन अशक्य. एका मोठ्या विमानात 180 ते 500+ प्रवासी असतात. आता कल्पना करा, प्रत्येकाला पॅराशूट देणे, ट्रेनिंग देणे, उडी मारण्याची शिस्त राखणे, घाबरलेले लोक, लहान मुले, वृद्ध, आजारी लोक. ही परिस्थिती पूर्ण अराजक, केऑस निर्माण करेल. वास्तवात हे व्यवस्थापन करणे शक्यच नाही. 4. वजन आणि खर्च. प्रत्येक पॅराशूट वजन 10 ते 15 किलो. जागा लागते, देखभाल लागते, नियमित तपासणी लागते. जर 300 प्रवाशांसाठी पॅराशूट ठेवले तर अतिरिक्त वजन 300 × 12 बरोबर 3600 किलो होते. यामुळे इंधन खर्च वाढतो, तिकीट महाग होते, विमानाची कार्यक्षमता कमी होते. आर्थिकदृष्ट्या हे अत्यंत तोट्याचे ठरते. 5. मानवी मानसिकता. आपत्कालीन परिस्थितीत लोक घाबरतात, निर्णय क्षमता कमी होते, गोंधळ उडतो, गर्दी, धक्काबुक्की होते. पॅराशूट वापरण्यासाठी शांत मन, प्रशिक्षण, शिस्त आणि अचूक वेळेचा निर्णय आवश्यक असतो, जे प्रवाशांकडे कधीच नसते. 6. पॅराशूट वापरणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. पॅराशूट म्हणजे फक्त उडी मारणे नाही. योग्य उंची हवी, योग्य वेग हवा, योग्य शरीर स्थिती हवी, योग्य वेळेला पॅराशूट उघडावे लागते, लँडिंग टेक्निक लागते. यासाठी विशेष प्रशिक्षण म्हणजे पॅराट्रूपर ट्रेनिंग लागते. सामान्य प्रवासी हे करू शकत नाहीत. 7. विमानांची सुरक्षा रचना. आधुनिक विमाने मल्टिपल एंजिन्स असतात, ऑटो पायलट सिस्टीम, इमर्जन्सी लँडिंग सिस्टीम्स, रिडंडंट सिस्टीम्स, फायर सप्रेशन सिस्टीम, मजबूत फ्यूजलाज रचना. विमाने अपघात होऊ नयेत म्हणूनच डिझाईन केलेली असतात, अपघातानंतर उडी मारण्यासाठी नाही. आकडेवारी. रियालिटी चेक. जगातील विमान प्रवास दरवर्षी कोट्यावधी फ्लाइट्स. अपघात प्रमाण अत्यंत नगण्य, एक्स्ट्रीमली लो. म्हणजे विमान अपघाताची शक्यता लॉटरी लागण्यापेक्षा कमी असते. 9. लष्करी विमानात पॅराशूट असते, पण का? फायटर जेट्समध्ये 1 ते 2 पायलट असतात. कमी उंचीवर उड्डाण, कमी वेगात ऑपरेशन, इजेक्शन सीट असते, पायलट प्रशिक्षित असतो, म्हणून तिथे पॅराशूट शक्य आहे. पण व्यावसायिक प्रवासी विमानासाठी ते अशक्य आहे. निष्कर्ष. विमानात पॅराशूट नसण्यामागे अज्ञान नाही तर विज्ञान, तंत्रज्ञान, वास्तव आणि सुरक्षितेचा विचार आहे. उंची, वेग, ऑक्सिजन अभाव, वजन, खर्च, मानवी घबराट, प्रशिक्षणाचा अभाव, व्यवस्थापन अशक्य, विमानांची सुरक्षा रचना.